अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर आणि या शहराच्या वार्ड क्रमांक 2 मध्ये वसलेले एक जागृत श्रद्धास्थान सोमेश्वर महादेव मंदिर, भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे, नवसाला पावणारे असे हे पवित्र देवस्थान आज हजारो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे। सोमेश्वर महादेव मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर प्रत्येक भक्तासाठी हे साक्षात कैलासाचे रूप आहे। येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महादेवांच्या उपस्थितीची अनुभूती पदोपदी जाणवते। दरवर्षी श्रावण महिन्यात येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। भजन, कीर्तन, अभिषेक, महाआरती आणि अखंड हरिनामाच्या गजरात मंदिर परिसर भक्तिमय होऊन जातो। स्थानिक भक्तांच्या श्रद्धेनुसार श्रावण महिन्यात सोमेश्वर महादेव साक्षात लघु नाग रूपात दर्शन देतात। ही दैवी अनुभूती पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी भाविक दूरवरून येथे येतात। सोमेश्वर महादेवाच्या शिवलिंग रूपी दर्शनाने भक्त क्षणात मंत्रमुग्ध होतो आणि आध्यात्मिक शांततेचा अनुभव घेतो। ही केवळ आस्था नाही, तर हजारो भक्तांनी अनुभवलेली श्रद्धेची साक्ष आहे। श्रीरामपूर शहरातील हे सोमेश्वर महादेव मंदिर आज प्रत्येक भक्तांसाठी श्रद्धा, विश्वास आणि आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र बनले आहे। मनोकामना पूर्ण करणारे, नवसाला पावणारे हेच आहे श्रीरामपूरचे जागृत देवस्थान सोमेश्वर महादेव। आपल्याला लहानपणापासून देवाची भक्ती होती, तर मी ज्यावेळेस जन्मलो त्याच वेळेस माझं दैवत आलंय। भोलेनाथचं दैवत माझ्या संग आलेले आहे। मी दरवर्षी सोमेश्वरला जातो, करंजीला, बारामती तालुका बारामती करंजी, इथे मी जात असतो। मला तिथं साक्षात भगवान दर्शन देत असते। नादन होतं जरा, आमची इथं झोपली होती। मग तिथं एक पांडुरंग बाबा आमचे गुरु होते, पांडुरंग बाबा भांडवलकर, त्यांना मी इथं बोलून घेतलं। त्यांना सांगितलं मी का तुम्ही येता का आमच्या घरी? ते म्हणे हो येतो आम्ही तुमच्या घरी। मग ते आपल्या घरी आले। त्यांनी आपल्या घरी पूजा चालू केली। रात्री 9ला पूजा चालू केली। 12 वाजेपर्यंत सगळे लोक बसले होते इथं। 12 वाजेपर्यंत साक्षात मग भगवान इथं आले। ज्यावेळेस आपली झोपडी होती त्यावेळेस नागरूपी सोमेश्वर इथं प्रगट झाले। सर्वांना भाविकला दर्शन दिलं। त्याच्यानंतर मग जागेवर देव आपले गुप्त झाले त्या झोपडीमध्ये। नंतर देवाने आपल्याला सांगितलं मी आलेलो आहे आणि तुम्ही मला ओळखा। तर आम्ही ओळखलं देवाला का भगवान सोमेश्वर आपल्या इथं आलेले झोपडीमध्ये। साक्षात भगवान इथं बसलेले। तो मंदिरचं छोटं मंदिर होतं, आपलं छोटं मंदिर होतं। मग तिथून पुढं भगवान आपल्याला प्रगट झाले। मग जिथं आपण जातो तिथं भगवान आमच्या पाठीमागे उभा आहे। सगळ्या भाविकाला दर्शन, इथं सगळ्यांचं काम पुरं होतं। आता 37 वर्षापासून आपला कार्यक्रम आहे। कीर्तन, भजन, पूजन सगळं भास्करगिरी महाराज, नारायणगिरी महाराज, कैलासगिरी महाराज, उद्धव महाराज हे सगळे कार्यक्रम आपले हजर असते। त्यांच्या आशीर्वादाने, भोलेनाथच्या आशीर्वादाने, सोमेश्वर पांडुरंग बाबा भांडवलकर यांच्या आशीर्वादाने आपला कार्यक्रम इथं होत असतो। नागरूपी सोमेश्वर इथं निघत असतं, सगळं लोकांना दर्शन देतं। कीर्तन चालू असताना, भजन चालू असताना, वर्षीप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये सप्ताह होतो। इथं फार भक्त लोक नारळ उचलतात इथं, आणि शिवरात्रीचे कार्यक्रम चालते इथं, नाही का, भजन कीर्तन सगळं चालतं। आणि लोकांचे सारे कामं पुरं होतात तिथं आल्यावर, नाही का, मंदिरात आल्यानंतर। जेव्हापासून मी मंदिरात आलो इथं, तेव्हापासून देवानी सगळे माझे संकट दूर करून टाकले। इथं नवस असू द्या, कुठलंही काम असू द्या, इथं आजपर्यंत आडलं नाही। आणि देवाच्या कृपेने आज सगळं चांगलं चालू। बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।